तर आज आपण भरीव भेंडीची भाजी बनवूया। मी इथे स्वच्छ 2 पाण्याने भेंडी हे धुवून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे आपल्याला भेंडी हे पुसून घ्यायची आहे। वरचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्ण असं पुसून घ्यायचं आहे। याने काय होईल, आपली भेंडीची भाजी बिलकुल चिकट होणार नाही, खूप मस्त अशी भाजी होते। अशा प्रकारे तुम्ही सुकून घेऊ शकता किंवा साईडला फॅन खाली किंवा अर्धा एक तास जर काही तुम्ही काम वगैरे करत असाल तर धुवून ठेवली तसे पुसायचीही गरज नाही। तुम्ही घाईमध्ये असाल तर अशा प्रकारे पुसून घ्या। आणि अशा प्रकारे आपल्याला 2 कट घ्यायचे आहेत भेंडीला, समोरचं देठ काढून अशा प्रकारे बघू शकता। अशा प्रकारे खूप मस्त अशी ही भाजी होते भरीव भेंडीची। तुम्ही एक वेळेस बनवून बघा, आठवड्यातून 2 ते 3 वेळेस नक्कीच तुम्ही भाजी बनवाल, तुम्हाला दुप्पट जेवण जाईल। खूप मस्त अशी ही भरीव भेंडीची भाजी लागते। अशा प्रकारे मी सर्व भेंडी कट करून घेत आहे। खूप मस्त अशी लागते, साधी सोपी रेसिपी आहे। 5 ते 6 मिनिटांमध्ये आपली ही भाजी रेडी होते। बघू शकता भेंडी किती एकदम अशी कवळी भेंडी आहे। तुम्हाला अशाच प्रकारे भेंडी घ्यायची आहे, एकदम कवळी अशी। बारीक बारीक छोटे छोटे भेंडी घ्यायचे आहेत। जास्त मोठी जर घेतली तर भाजी त्याची बिलकुल छान होत नाही आणि शिजायलाही भरपूर वेळ लागतो। भेंडीच्या भाजीला तर पाणी तर बनतच नाही, त्यामुळे भेंडीची भाजी कच्ची राहण्याची शक्यता असते। त्यामुळे कवळे जेवढी होईल तेवढी आपल्याला भेंडी घ्यायची आहे। मी सर्व भेंडी येथे कट करून घेतलेली आहे। तर इथे मी शेंगदाण्याचं मस्त असे शेंगदाणे खरपूस भाजून घेतले। तसं आपल्याला शेंगदाण्याचा कूट घेतलाय करून 4-5 चम्मच मी शेंगदाण्याचा कूट घेतला। त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आपल्याला, थोडीशी लाल तिखट घालायचे, थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला। तर थोडंसं मी यामध्ये जिरं पावडर घालणार आहे आणि थोडंसं कोथिंबीर घालायचं आहे आपल्याला। हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। हे भरीव भेंडीच्या भाजीचा मसाला आहे आपला। तुम्ही कोणता मसाला वगैरे जर खात असाल तर यामध्ये टाकू शकता, नाही टाकता तरीही खूप मस्त लागते ही भाजी। अशा प्रकारे जर तुम्ही बनवली तर अशा पद्धतीने थोडंसं मी यामध्ये पाणी टाकणार आहे। थोडंसं आपण असं एक ओलसर केलं की मस्त हा मसाला भेंडीमध्ये सेट होतो। अशा प्रकारे आपल्याला थोडंसं पाणी उकळू घालायचं, 1-2 चम्मच। मस्त आपला हा रेडी झालेला आहे मसाला भरीव भेंडीच्या भाजीचा। आता हे आपण भेंडीमध्ये भरून घेऊ। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायचं आहे, थोडंसंच भरून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता एकदम असं दाबून दाबून नाही भरायचं, थोडंसं भरलं तरी पण चालते। बघू शकता खूप मस्त ही भाजी होते। एक वेळेस तुम्ही नक्की बनवा। ती भरीव भाजीची भेंडीची खाऊन जर तुम्ही कंटाळले असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा। भेंडी न खाणारे न आवडणारे त्यांनाही भेंडीची भाजी आवडेल, खूप आवडीने खातील। अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा। आजची रेसिपी कशी वाटली, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असेच तुम्हाला साध्या सोप्या रेसिपी बघायला मिळतील। बघू शकता मी सर्व भेंडी भरून घेतलेल्या आहेत। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायच्या आहे। खूप झटपट अशी ही रेसिपी आहे। चला तर मी कढईमध्ये तेल घालते। थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे। मस्त असं तेल आपलं गरम झाले की त्यामध्ये आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे। तर 2 पळी चम्मच तेल टाकलेलं आहे मी, कांदा घातलेला आहे। लालसर होईपर्यंत आपल्याला हे कांदा परतवून घ्यायचा आहे। तर यामध्ये तुम्ही जिरे मोहरी सुद्धा घालू शकता। अशा प्रकारे मस्त कांदा आपला लालसर झालेला आहे, बघू शकता तुम्ही। यामध्ये मी थोडीशी मोहरी घातलेली आहे, थोडंसं लसूण घालणार आहे मी। लसणाला पण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। यामध्ये मी कढीपत्ता घालणार आहे, 4-5 पाने, आणि कोथिंबीर घातलेला आहे। याला पण छान आपल्याला परतवून घ्यायचं। कमी गॅसवरतीच, गॅस बिलकुल फुल करायचा नाही। हळद घालणार आहे मी इथं अर्धा चम्मच। आपण सुरुवातीला पण हळद घातलेली आहे, त्यामुळे थोडीशीच हळद घालायची आहे। लाल तिखट घालणार आहे, ते पण 1 चम्मच। अगोदर आपण 1 चम्मच लाल तिखट पण वापरलं होतं। 1.5 चम्मच चटणी घातली आणि 1 चम्मच मीठ घातलेलं आहे मी। सुरुवातीला पण आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे बघूनच जपूनच मीठ घालायचं आहे भाजीला। जास्त मीठ लागत नाही भेंडीच्या भाजीला। आता ही भेंडी यामध्ये टाकून द्यायची। किती साधी सोपी रेसिपी आहे की नाही, 4 ते 5 मिनिटांमध्येच भाजी रेडी होते। आता आपल्याला अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे। सर्व मसाले हे भेंडीच्या भाजीला लागले पाहिजे। बघू शकता कमी गॅसवरती
असं परतवून घ्यायची आहे आपल्याला ही भेंडी. खूप मस्त अशी लागते आणि साधी सोपी कमी साहित्यात बनणारी ही भेंडीची भाजी आहे. तुम्ही यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जर आवडत असेल तर. अशा प्रकारे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. थोडंसं मी कोथिंबीर घातलं आहे वरून. आता आपल्याला एक प्लेट झाकून ठेवायची. याने काय होईल, आपली भाजी बिलकुल करपणार नाही, कढईला लागणार नाही. वरून 1 ते 1.5 ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे. मस्त छान असं 4-5 मिनटं राहू द्यायचं आहे. बघू शकता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. बघू शकता 4 मिनटंही नाही झालेली आहेत. मस्त आपली भाजी छान अशी शिजलेली आहे 3 मिनटामध्येच. तुम्हाला दाखवते, बघू शकता, मी कट करून सुद्धा बघू शकता तुम्ही. मस्त अशी छान भाजी आपली 3 मिनटामध्येच रेडी झालेली आहे. तशा प्रकारे तुम्ही वाफवून जर भाजी शिजली तर बिलकुल बुडालाही भाजी लागणार नाही, करपणार नाही. तुम्ही बघू शकता भेंडीचा कलरसुद्धा किती मस्त अशी हिरवीगार आपली भाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला बघूनच समजत असेल की आपली भाजी कशी झालेली आहे. बघू शकता, मी तुम्हाला दाखवत आहे. देठ पण असं मस्त शिजलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस भाजी बनवून बघा, खूप मस्त अशी लागते. आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. बघू शकता किती मस्त आपली ही भेंडीची भाजी रेडी झालेली आहे, एकदम चमचमीत. प्लेटमध्ये पण तुम्हाला काढून दाखवते. बघू शकता किती मस्त अशी ही भाजी आपली भेंडीची रेडी झालेली आहे. रेसिपी आजची आवडली असेल नक्की एक लाईक करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.